नक्कीच अनेक कोर्टामध्ये सुनावण्या झाल्या, त्याच्यानंतर याचिका दाखल करण्यात आल्या। आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहेत एपीएमसी मार्गामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। तोच उत्साह जो आहे तो मराठा बांधवांमध्ये पाहायला मिळत आहे। एकच उत्साह मराठा बांधवांमध्ये पाहायला मिळत आहे। काय सांगाल, मोठा उत्साह जो आहे तो निर्णय जो आहे तो मार्गी लागलेला आहे, कसं पाहताय? खरं पाहिलं तर दादामुळं आमचं सकल मराठा समाजाचं फार ही झालं आहे। आणि सर्वात जास्त खरं म्हणलं तर दादा हे आमचे प्रामाणिकपणाने एवढे मराठा समाजाचे झटणारा एक नेतृत्व माणूस असा भेटला आम्हाला की आमच्या आजपर्यंतच्या छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर कोणी म्हणलं तर खरे शिवाजी महाराज हे आमच्या हिंदू धर्मासाठी हे दादा आमचे मनोज जरांगे पाटील हे एक नंबर माणूस आहे। ह्यांच्यासाठी आम्ही आमची जीवाचं रान लावून टाकून देऊ। एक मराठा लाख मराठा सांगायला काय होतं? बरेच वर्षापासून मराठा समाजाची मागणी आहे की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं। त्यामुळे आम्हाला मनोज दादा जरांगे पाटील हे खंबीर नेतृत्व मिळालेलं आहे आणि त्याच्या पाठीमागे पूर्ण सकल मराठा समाज अत्यंत म्हणजे खंबीरपणे उभा आहे आणि इथून पुढे सुद्धा उभा राहणार आणि आम्हाला टिकणारं आरक्षण मिळावं यासाठी संपूर्ण मराठा समाज आणि मनोज दादा जरांगे पाटलाने काल डिक्लेअर केलेलं आहे। आज आम्ही गुलाल उधळणार आहोत शिवाजी चौकामध्ये, असं आहे।